मंडळी, मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते। तर कसे आहात? आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत आनंदात स्वस्त आणि तंदुरुस्त असाल। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत काही किचन क्लिनिंगच्या ट्रिक्स हॅक्स शेअर करणार आहे। अँड आय डेफिनेटली नो की तुम्हाला त्यातील बरेचसे ट्रिक्स हॅक्स माहितीही असतील, तुम्ही यूजही करत असाल, पण आपल्याला काही गोष्टींचा विसर पडतो, आपण त्या रेग्युलरली फॉलो करत नाही, त्यामुळे त्या जरा लेस इफेक्टिव्ह होतात। सो त्यामुळे आज फक्त तुम्हाला आठवण करून देण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे। सो चला स्टे ट्यून। आणि हो, जर ह्या ट्रिक्स हॅक्स तुम्हाला आवडल्या तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आता ज्यांच्याकडे मॉड्युलर किचन नाही आहे त्यांना अशा ज्या स्टीलच्या रॅक असतात त्याशिवाय पर्याय नसतो। माझ्याकडे सुद्धा मॉड्युलर किचन नाही, त्यामुळे मला या रॅकचा खूप जास्त उपयोग होतो। आणि ही रॅक अशी वर खिड्याला मी ताराने बांधलेली आहे, कारण मग पडायची भीती असते त्यामुळे। आणि ही रॅक नेहमी काढणं घासणं पॉसिबल नाही आहे। वर्षातून 1 ते 2दा मी काढते, पण नेहमी नाही काढू शकत। त्यामुळे मग मी काय करते, असं स्क्रबवर विम लिक्विड घेते आणि तिथेच व्यवस्थित घासून घेते। या स्क्रबरने व्यवस्थित घासल्या जाते, त्यावर जे काही पाण्याचे डाग असतील, धूळ माती असेल ती पण निघते। सोबतच आता किचनमध्ये रॅक आहे म्हटल्यावर चिकटवा येतो, तो सुद्धा व्यवस्थित घासला जातो। आणि त्यानंतर मी काय करते, छान ओला कापड घेते आणि त्याने सरळ संपूर्ण रॅक पुसून घेते आणि त्यानंतर एकदा पुन्हा कोरड्या कपड्याने पुसते। असं केल्याने आपली रॅक पूर्ण स्वच्छ होते। जशी आपण घासल्यावर रॅक स्वच्छ होते ना, तशीच अशा पद्धतीने आपण घासली आणि पुसली ना तरी पण स्वच्छ होते। फक्त 5 मिनिट लागलेत या प्रोसेसला आणि माझी रॅक बघा अतिशय स्वच्छ झालेली आहे। आणि ही रॅक मला खरंच खूप जास्त हेल्पफुल आहे। माझे खूप सारे भांडे यात राहतात। आणि त्यानंतर बघा, आपण काही काम केलं, स्वयंपाक केला, त्यानंतर आपले जे काही भांडे असतो, पसारा असतो, आपण बऱ्याचदा असाच ओट्यावर सोडून देतो आणि त्यामुळे खूप जास्त क्लटर दिसतं गॅसच्या ओट्यावर। त्यामुळे मी नेहमीच काय करते, जेव्हा केव्हा कामं झाले ना की लगेच त्या वस्तू पुसून जागच्या जागी ठेवून देते। त्यामुळे माझ्या गॅसच्या ओट्यावर जास्त क्लटर होत नाही आणि मला कामं करताना सुद्धा अडथळा येत नाही। आणि थर्ड पॉईंट असा की आपण नेहमी मिक्सर यूज करतो आणि त्यानंतर घाईघाईत ते तसंच ठेवून देतो आणि त्यामुळे ते खराब होत राहतं आणि मग आपल्याला क्लीन करायला खूप जास्त हार्ड जातं। त्यामुळे आपण जेव्हा मिक्सर यूज केलं ना तेव्हा ताबडतोबच त्याला क्लीन केलं तर ते लगेच स्वच्छ होतं। आणि आतील भाग क्लीन करणं कठीण आहे, त्यामुळे मग मी एखाद्या काडीला अशा प्रकारे टिश्यू पेपर गुंडाळते आणि आतील भाग स्वच्छ करून घेते, कारण तिथे आपले बोटं किंवा ब्रश वगैरे जाऊ शकत नाही। आणि इतर मिक्सर ओल्या कपड्याने स्वच्छ पुसते, त्यामुळे ते अतिशय व्यवस्थित क्लीन होतं आणि नेहमी स्वच्छ राहतं। इथे बघा माझं मिक्सर चमकत आहे, याला जवळपास 13 वर्ष आता कंप्लीट होतील आणि तरीही ते सध्याही खूप छान कंडिशनमध्ये आहे आणि खूप छान मला साथ देत आहे। आणि त्यानंतर बघा, अशा बॉटल्स उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे असतातच आणि त्या नुसतं अस्ताव्यस्त इथे तिथे मुलं ठेवत राहतात। त्यासाठी मी अशा प्रकारची एक बास्केट केलेली आहे। ही बास्केट पिहूची आहे, त्याचे हँडल्स तुटले तर मी अशा प्रकारे बॉटल ठेवायसाठी ऑर्गनायझर म्हणून यूज करते आणि माझ्या बॉटल यामुळे छान व्यवस्थित राहतात। त्यानंतर बघा, फ्रीजवर बऱ्याचदा आपल्याला हा असा पसारा पाहायला मिळतो। जी वस्तू आपल्या हातात येईल ती तिथे आपण स्टोअर करत राहतो आणि ती खूप जास्त क्लटर दिसतं। त्यामुळे ह्या अशा वस्तू फ्रीजवर ठेवणं टाळायलाच पाहिजे किंवा जेव्हा दिसतील तेव्हा त्या लगेच जागच्या जागी ठेवायला पाहिजे। त्यामुळे मग काय होतं, घरात खूप जास्त पसारा दिसतो, फ्रीजवर खूप जास्त पसारा दिसतो आणि ते मग आपल्यालाच छान दिसत नाही। त्यामुळे मी लगेच जसं मला पसारा दिसला तसा मी तो लगेच आवरते आणि नेहमी हे फ्रीज कवर वगैरे असं पुसत राहते, कारण त्यावर जरी दिसत नसली तरी भरपूर धूळ राहते। आणि बघा, व्यवस्थित पसारा जर आपण आवरला तर किती सुंदर असं दिसतं फ्रीज पण। आता आपण भांडे नेहमी क्लीन करतो आणि ज्या बास्केटमध्ये ठेवतो तिला मात्र नेहमी इग्नोर करतो, पण तीही आपण 2 ते 3 दिवसातून अशी व्यवस्थित घासायलाच पाहिजे, कारण त्यामध्येच आपले छान भांडे आपण धुवून ठेवत असतो। पण तीच जर गंदी असेल तर तिच्यावर जे काही पेस्ट असेल, बॅक्टेरियाज असेल, ते भांड्यांवर पण जाते। त्यामुळे रोज शक्य नाही झालं तरी 2 दिवसातून तरी आपल्याला ही भांड्यांची बास्केट घासायलाच पाहिजे। सिंक
सिंकही आपल्याला दररोज भांडी घासल्यानंतर क्लीन करणं खूप गरजेचं आहे. पण फक्त सिंक क्लीन करून होत नाही, तर त्यातील आतला जो पाईप वगैरे आहे तो सुद्धा क्लीन झाला पाहिजे. त्यासाठी मी काय करते, दिवसातून एकदा तरी गरम पाणी त्यामध्ये ओतते, त्यामुळे ते क्लीन राहतं आणि पेस्ट फ्रीसुद्धा राहतं. तर आपण गॅस नेहमी स्वच्छ करतो. गॅस शेगडी स्वच्छ करताना कधीच पाण्याचा वापर करत नाही मी, पण बर्नर आपण क्लीन करायला नेहमी विसरतो. तर मी इथे काय करते बघा, गरम पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये बर्नर बुडतील असं एवढं गरम पाणी घेतलं. त्यामध्ये छान 2 चम्मच इथे मी निमसत घेतलं आणि 1 चम्मच खायचा सोडा घेतला आणि त्यानंतर ते छान मिक्स केलं आणि ते 10 मिनिटासाठी आपल्याला व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे. कारण बर्नर यूज करून करून खूप काळे पडतात, सोबत त्यातील जे छिद्र असतात ते सुद्धा बुजतात. तर अशा प्रकारे जर आपण ते क्लीन केले ना, तर बघा लगेच स्वच्छ होतात. त्यातील सर्व छिद्र जे आहेत, होल्स आहेत, ते सर्व मोकळे होतात आणि दिसतात पण बघा किती क्लीन आणि सुंदर. तर आपण जे लिक्विड सोल्युशन तयार केलं त्याने बर्नर बऱ्यापैकी क्लीन होतात. त्यानंतरही तुम्हाला जर थोडंफार काळवंडलेलं दिसत असेल तर तुम्ही सरळ असा ब्रश घ्या आणि त्याच्या मदतीने थोडंसं विम लिक्विड घ्या आणि क्लीन करून घ्या आणि बघा बर्नर किती छान क्लीन होतं, स्वच्छ होतं. त्यानंतर आपण किचनमध्ये जी डस्टबिन यूज करतो तीही दररोज क्लीन झालीच पाहिजे, नाहीतर त्यातनं खूप कुबट असा वास येतो. तर मी ती दररोज क्लीन करते आणि त्यानंतर आपल्याकडे सिंगल यूजच्या पॉलिथिन कितीही टाळलं ना तरी येतातच, मग ते तशाच फेकून दिल्या तरी पण प्रदूषण होतंच. त्यामुळे मग मी काय करते, त्याचा गार्बेज बॅग म्हणून यूज करते आणि अशा प्रकारे डस्टबिनमध्ये सेट करण्या अगोदर त्यामध्ये तुम्ही जर नॅफ्थॅलिन बॉल जे कपड्यांमध्ये ठेवतो ना आपण, डांबराची गोळी, ती जर यूज केली ना तर त्याने जो डस्टबिनचा कुबट वास येतो तो सुद्धा येणार नाही. त्यानंतर बघा, तुमच्या जर किचनमध्ये अशा प्रकारची खिडकी असेल आणि तिथेच जर आपण गॅसची शेगडी ठेवत असतो तर त्यावर फोडणीचे डाग उडतात आणि आपण ते नेहमीच असं हाताने नाही क्लीन करू शकत, कारण आपला हात वरपर्यंत पुरत नाही. पण तुम्ही जर अशा प्रकारे वायपरला एखादा कापड गुंडाळला आणि वायपरच्या मदतीने स्वच्छ केलं ना, खिडकी खूप छान स्वच्छ होते. बघा तुम्हाला इथे खिडकीवरची घाण दिसत असेल. बघा, आपण वेळोवेळी आपलं फ्रीज चेक करत राहिलं पाहिजे, कारण आपण अनेक प्रकारचे सॉस पावडर, कोको पावडर असू द्यात, कॉर्नफ्लोअर असू द्यात, कस्टर्ड पावडर असू द्यात, सतत घरी घेऊन येत राहतो. मेयोनीज असू द्यात आणि वेगवेगळे इसेन्स असतात, तर त्याच्या एक्सपायरी डेट आपण वेळोवेळी चेक करत राहिलं पाहिजे, कारण त्या तशाच फ्रीजमध्ये पडत असतात आणि आपण फार कमी त्या यूज करत असतो, त्यामुळे आपलं त्याकडे लक्ष जात नाहीत. तर मी अशा नेहमीच फ्रीज चेक करत राहते आणि जे काही मला एक्सपायर दिसलं ते लगेच डस्टबिनमध्ये टाकते. आणि आता उन्हाळा चालू आहे आणि बघा कितीही स्वच्छ केलं ना, डब्यांवर अशी डस्ट ही उडतेच आणि आपण डब्बे किती घासणार आहोत ना. जो रिकामा झाला तो डब्बा तर मी तेव्हाच घासून काढते, पण ज्यामध्ये सामान ठेवलेलं असतं तो नेहमी आपण घासू नाही शकत. तर मी काय करते, अशा प्रकारे ओला कापड करते आणि ओल्या कापडाने संपूर्ण डब्बा व्यवस्थित पुसून घेते आणि त्यानंतर पुन्हा एकदा कोरडा कापड घेते आणि कोरड्या कापडाने सुद्धा संपूर्ण डब्बा क्लीन करून घेते. यामुळे आपले 2 फायदे होतात. एकतर आपला डब्बा खूप छान क्लीन होतो, सोबतच आपली तो घासायचा, वाळू घालायचा, पुन्हा ते सामान त्यामध्ये घालायचं एवढी सारी मेहनतही वाचते आणि आपले सर्व डब्बे क्लीन दिसतात आणि त्यामुळे आपले किचन पण मग खूप सुंदर दिसते. आणि किचन डेकोरेट करायला कोणाला नाही आवडत आणि मला तर डेकोरेशन खूप जास्त आवडतं. त्यामुळे माझ्या किचनमध्येही मी छान अशा ह्या शेल्फ लावलेल्या आहेत. ह्या वुडन शेल्फ आहेत आणि अशा प्रकारच्या शेल्फ आपण जेव्हा लावतो ना, त्यावर बघा आपलं जे काही फोडणीचं तेल असतं ते उडतं, त्याच्यामुळे चिकटावा येतो आणि धूळ त्यावर चिटकून बसते आणि फक्त आपण एखाद्या कापडाने किंवा मायक्रोफायबर क्लॉथने ते क्लीन नाही करू शकत, कारण ते चिकट झालेलं असतं. तेव्हासुद्धा मी काय करते, एक कापड ओला करते, त्यावर थोडंसं विम जेल घेते आणि त्याने ती शेल्फ पूर्ण क्लीन करते, कारण विममुळे जो काही चिकटावा आलेला असेल तो पूर्ण क्लीन व्हायला मदत होतं आणि नंतर पुन्हा एकदा कोरड्या कापडाने ती पूर्ण क्लीन करून घेते आणि ह्या आपल्याला अशा नेहमी क्लीन करत राहाव्या लागतात, नाहीतर तो चिकटावा चांगलाच पक्का बसतो आणि मग क्लीन करायला खूप जास्त हार्ड जातं. त्यामुळे मी अशी वरचेवर क्लीन करत राहते आणि बघा किती स्वच्छ आणि सुंदर माझे किचन दिसते.
तर आज मी तुमच्यासोबत किचन क्लिनिंगच्या ज्या काही ट्रिक्स हॅक्स शेअर केलेल्या आहेत त्या बऱ्याचशा तुम्हाला जवळपास माहिती असतील, पण काय होतं त्याचा आपल्याला विसर पडतो आणि मग आपलं किचन अस्ताव्यस्त होतं. कारण कोणतीही गोष्ट आपण जेव्हा करतो, एक क्लिनिंगचा जो रुटीन असतो तो आपलं डिसिप्लिनली किंवा रेग्युलर फॉलो केला नाही तर मग आपलं किचन अस्ताव्यस्त होतं. तर ह्या ट्रिक्स आणि ह्या ज्या हॅक्स आज शेअर केले आहेत तुमच्यासोबत, ह्या जर तुम्ही रेग्युलरली यूज केल्यात तर नक्कीच तुमचं किचन तुम्हाला नीट, क्लीन, ऑर्गनाइज आणि पेस्ट फ्री मिळेल. सो चला मग आजचा व्हिडिओ इतकाच होता. आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू अशाच एका छान 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 व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.